एमपीएससीतील कथित पेपरफुटीवरून रोहित पवार मात्र आक्रमक झालेत। नंदुरबारच्या क्लासमधून पेपर फुटल्याचा आरोप आहे। क्लास चालकानं 12 लाखांमध्ये पेपर विकला गेला असाही दावा रोहित पवार यांनी केलाय। तर पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी आहे। प्रश्नपत्रिका देऊन मुद्दाम 10 प्रश्न चुकीचे सोडवा, संबंधित विद्यार्थ्यांना अशा सूचना दिल्याचाही रोहित पवारांनी गंभीर आरोप लगावलेला आहे। तर राज्य सरकारला आता ऑगस्ट पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। ह्याच्यात झालं काय की एक क्लास कौतल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लास मधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला। आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो प्रश्न, जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला। आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ऍडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। आता पुरावा आम्ही देऊन तुम्ही मान्य करत नव्हता, आता फडणवीस साहेबांना आम्ही विचारतो घ्या पुरावा आणि काय करता तुम्ही सांगा। ऑगस्ट एंड पर्यंत तुम्हाला या बाबतीतलं उत्तर द्यायचंय। जर ऑगस्ट एंड पर्यंत या बाबतीतलं उत्तर या सरकारच्या माध्यमातून जर दिलं गेलं नाही तर या सरकारला हे महागात पडेल। 10 लाख विद्यार्थी या परीक्षा त्या ठिकाणी देतात, हे 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत। खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅटलिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाहीतर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे।